नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगी. आजचा भाग आपला चालला 19वा. देवाशी भांडण. माझे लेखी देव मेला, माझे लेखी देव मेला, असो त्याला असेल. गोष्टी न करी नाव नेघे, गेलो दोघे खंडोनी. 1597 हा अभंग आहे. अभंगाचा अर्थ ऐकूया. माझ्या बाबतीत आता देवाचं अस्तित्वच संपलं आहे. ज्यांना कोणाला देव आहे असं वाटत असेल त्यांच्यासाठी तो असू देत. मी मात्र आता त्याच्या संबंधातल्या गोष्टी करणं, त्याचं नाव घेणं हे काहीही करणार नाही. आमच्या दोघांचा जो देव भक्तपणाचा जो संबंध होता तो आता नाहीसा झाला. हे उद्गार देवाचे निस्सीम भक्त असलेल्या तुकोबारायांनी काढलेले आहेत. देवाच्या भेटीसाठी त्यांच्या जीवाला लागलेली तगमग इतकी निकराला पोचली की देवाची आळवणी करता करता तुकोबा त्यांच्याशी भांडायला लागले. देवाशी असलेला संबंध आता मी तोडून टाकला आहे. देवावरच्या अतिशय कोपाने तुकारामांचं हे वक्तव्य आहे. असं जरी सकृत दर्शनी आपल्याला वाटत असलं ना, तरी त्यामागचं इथं वेदांताचं दर्शन होतंच. गेलो दोघे खंडोनी म्हणजेच आमच्यातलं दोन पण संपलेलं आहे. देव भक्तपणाने आम्ही अलग राहिलोलेच नाही आहेत, एकरूप झालेलो आहोत. हा ऐक्यभाव या अभंगाच्या मुळाशी आहे. पण आपण आपल्या अगदी जवळच्या माणसावरच हक्काने रागावू शकतो. तेव्हा देवाशी ऐक्य असूनही ही देवाच्या जवळीकतेची गोडी तुकोबा कशी सोडतील? मढ्यापाशी करुणा केली तैसी गेली वृथा हे, मढ्यापाशी करुणा केली तैसे गेली वृथा हे, न यावा तो कैसा राग, खोटे मग देखोनी. तुका म्हणे कैचा बोला, शोध विठ्ठला माझी या. 560वा हा अभंग आहे. एखाद्या प्रेताजवळ त्याच्या आप्तजनांनी उठ रे बाबा, तू बोल रे बाबा अशी कितीही करुणा भाकली तरी ती वाया जाते. त्याचप्रमाणे अहो देवा, तुमच्याजवळ मी केलेली काकुळती व्यर्थ गेली आहे. भक्तवत्सल म्हणून तुम्ही मिरवता ते तुमचं खोटं कृत्य पाहून राग काय येणार नाही बरं? तुकाराम म्हणतात की देवा, माझ्या बोलण्याचा थोडा तरी विचार करा. तुकारामांना सदोदित देवाशी संवाद हवा आहे. त्यात आपल्या मीपणाशी संलग्न असलेल्या विचारांचा अडथळाच नको आहे. देवाच्या कृपेनेच आपल्या जीवाभावाचा निराश होतो. तशी कृपा अजून देव करीत नाही म्हणून तुकोबा देवावर रुसतायत. प्रीतिभंग माझा केला पांडुरंगा, भक्ती रस सांगा काजी तुम्ही. म्हणूनी काही न ठेवीची उरी, आलो वर्मावरी एकाएकी. तुका म्हणे आला अंतरासी खंड, तरी माझे तोंड खवळिले. 556वा हा अभंग आहे. पांडुरंगा, तुम्ही माझा प्रीतिभंग केलाय. माझ्या भक्तिरसाचा तुम्ही काय मान ठेवला सांगा बरं. तेव्हा आता मी पण तुमच्या मोठेपणाची पर्वा करत नाही. बघा, तुमची सगळी वर्म एकदम बाहेर काढतो की नाही आता. तुकाराम म्हणतायत, माझ्या अंतःकरणात जर एक क्षणही तुमच्या चिंतनाला खंड पडला तर विलक्षण बेचैन होऊन माझ्या भगवत चिंतनात तुम्ही खंड का पडू दिलात असं तुमच्याशीच भांडण्यासाठी माझं तोंड खवळतं. भगवत चिंतनात जराही खंड पडू नये ही तीव्र आस, ही तीव्र इच्छा तुकारामांच्या अभंगामागे आहे. मुलांना वळण लावण्याचं काम आईबापांचंच असतं ना. मग माझ्या मायबाप विठ्ठलने माझ्या मनाला भरकटू का दिलं, ही तुकारामांची देवापाशी तक्रार आहे. हरिभक्तीत खंड पडण्यास हरीच कसा जबाबदार आहे हेच पटवण्यासाठी तुकाराम देवाची एक एक कर्तृत्व त्यांच्याच पुढे मांडतायत. सर्वात प्रथम म्हणजे देवाने माणसाला अस्थिर मन दिलेलं आहे. जीवांमध्ये नाना प्रकारचे सोस उत्पन्न केलेले आहेत. नाना छंदाने देव जीवाला नाचवतोय. उगेची हे मन राहते निश्चल, परी का तळमळ साठ होती. नाना छंदे आम्हा नाचवावे जीवा, वाढवाव्या हावा भलत्या पुढे. तुका म्हणे तुम्ही आपली प्रतिष्ठा, वाढवावया चेष्टा करीत असा. 566वा हा अभंग आहे. जर आमच्या प्रयत्नांनी आमचं मन स्थिर राहिलं असतं तर मग एवढी तळमळ आम्ही का केली असती? आमच्या तळमळीला साठ म्हणजे जागाच राहिली नसती. आमच्या मनाची निश्चलता आमच्या हाती नाहीच आहे ना देवा.
तुझ्या साह्याविना मन स्वस्थही होत नाही रे. आणि तू तर साह्य करीत नाही आहेस. उलट आम्हाला तुम्ही नाना प्रकारचे सोस जीवात उत्पन्न करून त्याला नाचवताय. त्याच्यापुढे भलत्या भलत्या हवा वाढवताय. आपला मोठेपणा वाढवण्यासाठीच देवाने अशी जगाची चेष्टा आरंभलेली आहे. आपल्या स्वतःचा दाखला देऊन तुकाराम देवाला म्हणतात, सारिले संचित होते गाठी काही, सारिले संचित होते गाठी काही, पुढे ऋण तेही नेदी कोणी, जावेची न लागे कोणाची या घरा, उडाला पतिरा तुझ्या संगे, तुका म्हणे आम्हा हाची लाभ झाला, मनुष्य धर्म गेला पांडुरंगा. 1260 हा अभंग आहे. आज पाहूया तो जो पदरी संचय होता तो सर्व भोगून संपवलाय आणि यापुढे कोणी मला ऋण द्यायलाही तयार नाही. कोणाच्या घरी जाता येऊ नये अशी आता माझी स्थिती झाली आहे. तुझ्या संगतीने माझ्या जनातली पतच उडाली आहे रे पांडुरंगा. तुझ्याशी संबंध केल्याने माझा काय लाभ झाला? तर माझा मनुष्यपणा गेला. मी व्यवहारातून उठलो. देवाशी भांडता भांडता आपण आपल्या संचितापासून कर्मबंधनापासून सुटलोय हे तुकाराम कबूल करूनच टाकतात. जोपर्यंत आपलं संचित असतं म्हणजेच आपल्या भल्या बुऱ्या कर्मफलांचा साठा असतो तोपर्यंत आपली जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होत नाही. आपल्या कर्मांबद्दल निरहंकारता आणि निर्मोहता आली ना की नवीन संचित निर्माण होत नाही. तुकारामांना कोणी ऋण देत नाही म्हणजे कुठलीही ऐहिक गोष्ट तुकारामांना आता अडकवू शकत नाही. कासया घातला लांबणी उद्धार, कासया घातला लांबणी उद्धार, ठेवा कर वारुनिया, सुटो नये ऐसे कळले निरुते, का घ्यावे मागुते आळ ऊनी. 568 हा अभंग आहे. तुकाराम देवाला सुचवतात की एकदाची आमची तुझ्या मागे लागलेली ही किरकिर निवारून टाका ना. आमच्या किरकिरीपासून तर तुमची सुटका होणं शक्य नाही आहे हे तर तुम्हीही जाणता. तेव्हा आमचा उद्धार करून टाका आणि तुम्ही मोकळे व्हा. तुकाराम देवाशी व्यवहाराचं रोखठोक बोलणं करायला लागतात. मी काही तुमच्या गळ्यात आगंतुकपणे येऊन पडलेलो नाही आहे. 4 चौघांसमोर आपल्या तंट्याचा निवाडा करण्याची वेळ येईल तेव्हा तुमची शोभा होईल म्हणून लांबणीवर न टाकता आता तुम्ही माझी सुटका करा. मला असं जीवपणाने तुमच्यापासून अलग ठेवू नका. माझे मज देई देवा असे ठेवला तो ठेवा, नाही करीत हेवा कधी काही आगळा. माझा जो आत्मठेवा तुमच्याजवळ मी ठेवला आहे तो माझा मला परत द्या. मी तुमच्याकडे त्यापेक्षा जास्त काहीही हेवा करीत नाही आहे. या तुकाराम वाण्याने आपल्या कर्माचा व्यवस्थित हिशोब ठेवला आहे आणि म्हणूनच ते देवाशी असे धिटाईने बोलू शकतात. जातीचे वाणी मी पोटीचे हे कुडे, जातीचे वाणी मी पोटीचे हे कुडे, नका मज पुढे ठकाठकी, तुका म्हणे नाही आले अनुभवा, आधीच मी देवा कैसा नाचू. 1257 हा अभंग आहे. हे बघा देवा, मी जातीचा वाणी आहे. माझ्यापुढे तुमची काही ठकवाठकवी चालणार नाही. तुम्ही जोवर मला आत्मानुभव देत नाही तोपर्यंत मी तुमच्यापुढे आनंदाने नाचू कसा. असं देवाला खडसावून सांगताना तुकाराम स्वतःच्याच अंतःकरणाचा झाडा घेतात. खरी आत्मानुभूती जोवर येत नाही तोवर आपली साधना अपूर्ण आहे याची त्यांना पक्की जाण आहे. मीपणातून मुक्त झाल्यामुळेच तुकाराम देवाशी सहजपणे कलह करू शकतात. ज्याच्यावर आपला पूर्ण हक्क असतो त्याच्यावरच आपण रागावू शकतो ना, रुसू शकतो ना. अर्थातच या भांडणाची मूळ भूमिका अतीव प्रेमाची असते. आपल्या अशा बोलण्याने देव आपल्यावर रागवणार नाही ही मनोमन खात्री असल्यामुळे तुकाराम लहान बाळाच्या हट्ट्याप्रमाणे देवाला म्हणतात, गळा बांधीन पायी, गळा बांधीन पायी, हालो नेदी ठाईंच्या ठाई, निवाडा तो तई अवकळा केलिया. 570 हा अभंग आहे. मी आपला गळा तुमच्या पायाशी बांधून टाकीन आणि तुम्हाला जागच्या जागीही हालचाल करू देणार नाही. मग त्यावेळी आपल्या कर्तव्याला कोण चुकला कोण बरोबर आहे याचा निवाडा होऊन तुमचीच अवकळा होईल. तेव्हा तुम्ही कर्तव्याला चुकू नका, आमचा त्वरित उद्धार करा.
अशा रीतीने भांडणाच्या मिशाने देवाशी पूर्ण सलगी करीत करीत तुकाराम त्याच्याशी एकरूप होतात. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.